यावेळी हवेत खेळला स्ट्रोक सेफ लँडिंग आहे. पंचांचा इशारा महत्वाचा. ओव्हर द रोप. यावेळी हवेत आहे आणि हा झेलो हो हो. खिलाड़ी वाह वाह. यावेळी लेग साइडला बघितलं खेळूला आता पुढे आणलं होतं. खाली क्षेत्र आहे तिथे चेंडूला खेळलाय. वाईड डीप मिड विकेट. यावेळी क्लासिकल ओनली क्लासिकल ओव्हर अ शॉट दॅट इज. थोडा आखोटामध्ये चेंडू जागेवरच चेंडूला त्याने थोडस हलकस. यावेळी पुन्हा तीच ऍक्शन रिप्लाय. ओ हा फक्त पाहत राहावं. ऍक्शन रिप्ले पाहत राहावी. यावेळी हवेत उंची जास्त आहे आणि रुंदी ही अप्रतिम आहे. सरळ यावेळी कव्हर क्षेत्रामधून पाठवलंय. चेंडूला हालायला जागाही नाहीये आणि साईराजच्या अर्धशतक पूर्ण. वेल प्लेड साईराज. 50 कंप्लीट फॉर साईराज. एक दर्जेदार खेळीचं प्रदर्शन साईराज पाटील. 18 चेंडू 50 धावा. हा फुल टॉस कन्वर्ट केला. गॅप मध्ये चेंडूला ठेवलाय. थांबायला जागा नाहीये आणि हा चौकार बॅक टू बॅक चौकार येतोय. मोहम्मद अजीजचं हे षटक महागडं ठरलंय. यावेळी फोर्सिंग ड्राईव्ह. पॉवर बघा का. ओ हो का पॉवर या शॉट. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु नुकसान नाही है. डीप टूर्नामेंटच्या बाहेर चौकार. स्पिन आक्रमण इस बार सीधा उठा दिया और यहाँ पर दर्शक दीर्घा में गेंद को डिपॉजिट भी कर दिया. इस बार ये तो जाकर गेंद को लेकर आई है पब्लिक में से. ये 5वां बड़ा हिट है. इस बार हवा में और यह लंबा. ये तो कमेंटेटर बॉक्स में भेज दिया गेंद को. इस सुहाना इश्क है दीवाना. इस बार ये हमने कहा 7 और ये लगाया 8. इस बार हल्के हाथों से खेला और इसी के साथ साईराज का शतक पूरा. सेंचुरी कंप्लीट. 34 गेंदों में 100 रन. किसी होटल में जाए हो किसी डिस्को में जाए. क्या जबरदस्त इनिंग. क्या जबरदस्त इनिंग है. 100 रन 100 रन. पहला शतक पहली सेंचुरी. ये बड़ा शॉट है और ये साईराज के बल्ले से निकलता हुआ ये 9वां सिक्सर. कमाल का ये हिट. हा उजव्या आणि हा तर बसल्या बसल्याच हा षटकार नंबर 11. यावेळी पॅडल खेळला आणि इथे सुद्धा चौकार. निश्चित पाहिजे तिथे धावा मिळवतोय. यावेळी फ्लिक इन एअर आणि यावेळी सुद्धा झेल गेला सुटून आणि षटकार आला. हा हवेत आहे आणि हा कवेत आहे आणि इथे खेळी संपुष्टात. फुल टॉस चेंडूवर बादून स्वतः नाराज आहे पण टाळ्या झाल्या पाहिजे उभं राहून.
सर्वांच्या टाळ्या वाजल्याच पाहिजे एवढी अप्रतिम खेळी साकारली आज साईराज पाटील. साईराज पाटीलची ही खेळी असं वाटत होतं कदाचित हा 200 धावा सुद्धा पार करू शकेल एवढा तो तुटून पडला होता.